नमस्कार मित्रांनो, मी कांबळे संदीप. आज आपल्या सगळ्यांचं लक्ष जे काही पुस्तक भांडार विभागीय बालभारती कार्यालय नागपूर या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थित विधान परिषद सदस्य जे की त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातल्या विविध विषयावर चर्चा होणार होती. मित्रांनो, अधिवेशन काळामध्ये त्या प्रश्नाला प्रश्न उपस्थित करणे आणि त्याची उत्तर मिळणे खरं तर अपेक्षित होतं. मात्र आज जी बैठक बोलवलेली होती ती मुळामध्ये खूप चुकीच्या पद्धतीनं बैठक बोलवलेली आहे. कारण आज मी विधान परिषदेचे सदस्य किंवा 3 ते 4 विधान परिषद सदस्यांसोबत चर्चा केली. तिन्हीच्याही विधान परिषद सदस्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्याच्यानंतर ही तात्काळ आम्ही शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नासाठी ही बैठक बोलवलेली होती, पण त्यांनी नाराजी व्यक्त केली. आणि आजच्या बैठकीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीची नाराजी या ठिकाणी बघण्यात आलेली आहे. कारण प्रश्न ही खूप होती, अनेक प्रश्न होती. मात्र शिक्षण मंत्री महोदयांना मुळामध्ये 5 वाजता त्यांची फ्लाईट होती, त्यांना अचानकपणे दिल्लीला जायचं होतं. या कारणाने प्रत्येक प्रश्नाला त्यांनी थोडे थांबा नंतर बोलू, त्यावर चर्चा करू अशा आशयाचे त्यांनी प्रत्येक प्रश्नाला टोलवाटोलवी करून त्यांनी वेळ काढून घेतला. थोडक्यात काय तर एक तर अधिवेशन काळाच्या समोर ज्या शिक्षण क्षेत्रातले जे महत्त्वाचे प्रश्न होते त्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र पूर्वी जे काही अधिवेशन झालेलं होतं पावसाळी अधिवेशन, त्याच्यामध्ये अधिवेशनात खूप सखोल चर्चा होत नाही, म्हणून एक बैठक घेण्यात यावी असं आमदार सत्यजित तांबे साहेबांनी सांगितलं होतं. मात्र ते बैठक पावसाळी अधिवेशन झाल्या होणं अपेक्षित होतं. मात्र याच्यामध्ये सुद्धा चालढकल करून या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्नाची जे काही तारांकित प्रश्न असतील, आमदारांच्या प्रश्नाची तीव्रता कमी करण्यासाठी या ठिकाणी अशा आशयाची बैठक एकदम तोंडावर घेण्यात आलेली आहे. मात्र मित्रांनो, ही जी चालढकल आहे ना ती शिक्षण क्षेत्रातील जी काही विविध प्रश्न आहेत ना त्याच्यासाठी खूप चुकीची पद्धत आहे, एका प्रकारे दिशाभूल आहे. आज जे काही शिक्षक भरतीच्या संदर्भात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या सगळ्या प्रश्नावर चर्चा झालेल्या नाही आहेत. मी आत्ताच आणि याच्या पूर्वी पण 2 वेळा माझं संभाषण झालंय. आमदार सुधाकरजी आडबले साहेबांशी चर्चा झाली 4 ते 5 मिनिट. त्यांना सविस्तर विचारलं की सविस्तर काय घडामोडी म्हणजे प्रश्न कसे उपस्थित झाले, काय काय विषय झाला. तर त्यांनी एकदम नाराजी पण व्यक्त केली आणि त्यांनी जे उपस्थित केलेले प्रश्न होते एकंदरीत सगळ्यांनी आज जे उपस्थित केलेले प्रश्न 1 घंटा 10 मिनिट फक्त आजची बैठक झालेली आहे आणि त्यांना गडबड असल्यामुळं साहेब निघून गेले आहेत तिथून. त्या जे काही घडामोडी घडल्या किंवा ज्या काळामध्ये बैठक झाली त्या काळामध्ये जे काही प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते तर त्यांचे प्रश्न जे होते ते अघोषित ज्या काही शाळा आहेत प्राथमिक आणि माध्यमिक त्याच्या तुकड्या या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली. चर्चा ही सकारात्मक झाली, मात्र त्यावर निर्णय घेऊन ते उद्या किंवा परवाच्या दिवशी कळवणार आहेत. आता शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये शिक्षक भरती कधी होईल किंवा किती वेळ लागेल या संदर्भात जेव्हा एक साधा प्रश्न करण्यात आलेला होता, मात्र शिक्षण मंत्री महोदयांनी शिक्षक भरतीची सगळी प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे अशा आशयाचं त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि भरती प्रक्रिया चालू आहे असं उत्तर दिले. आणि त्यानंतर संच मान्यता जी झालेली होती ती संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने होत होती, तर ती संच मान्यता जी आहे ना तर ते ऑफलाईन घेण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी खूप चर्चा झालेली आहे. त्यावर सकारात्मक सुद्धा चर्चा झालेली आहे. जे काही निर्णय येईल ते लवकरच येणार आहे त्या संदर्भामध्ये त्या अनुषंगाने. त्यानंतर शिक्षक भरतीच्या अनुषंगाने अजून एक खाजगी संस्थेच्या संदर्भामध्ये जे काही शिक्षकांची निवड आहे, अकोल्यातले काही संस्थाचालक कोर्टामध्ये गेलेले आहेत. त्याची जे काही अंतिम तारीख आहे ते जानेवारी महिन्यामध्ये आहे. तर त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण चर्चा झाली. जी काही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकाची निवड होणार आहे त्याचा जो रेशिओ आहे 1:3 6 जुलैला जो काही उपसचिवांचं पत्र शासन निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये 10 ऐवजी 3 अशा अनुषंगाने त्याच्यात बदल केलेला आहे. त्यानुसार त्या अनुषंगाने आज खूप महत्त्वाची त्यावर चर्चा झाली. तर त्या चर्चेवर एक सकारात्मक उपाय निघालेला आहे. 1:10च्या ऐवजी आता 1:3 हेच प्रमाण कायम ठेवणार आहे. तर त्या अनुषंगाने लवकरच अधिकृत त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जे काही शपथपत्र आहे ते दाखल करणार आहेत. यानुसार आजच्या शिक्षक भरतीच्या संदर्भात जी काही किंवा शिक्षण क्षेत्राच्या संदर्भामध्ये आजची महत्त्वपूर्ण जी काही बाब होती किंवा आज जी काही बैठक होती ते
अशा पद्धतीनं या ठिकाणी पार पडलेली आहे। यावर शिक्षण मंत्री महोदयांना गडबड असल्यामुळं जास्त चर्चा होऊ शकली नाही। अशा आशयाचं अजून एक मीटिंग लावू असे त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे। आता बघूया कधी मीटिंग घेतात, कधी चर्चा होईल ते राम भरोसे, कारण त्यांना वेळ काढून न्यायचा आहे, वेळ मारून न्यायचा आहे। हे ज्या काही 2-3 आमदारांशी मी बोललेलो त्यावरनं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। बाकी जे काही डिसिजन्स होतील, जे काही निर्णय होतील ते आपण येणाऱ्या काळामध्ये बघूयाच। मात्र सध्याच्या स्थितीमध्ये बाकी अजून बऱ्याच काही अपडेट्स आहेत ते मी सकाळपर्यंत देईल मित्रांनो। या ठिकाणी आजच्या जी काही बैठक झाली बालभारतीला त्या अनुषंगाने आजची अशा स्वरूपाची त्या ठिकाणी बैठक पार पडली। हा त्या बैठकीचा इतिवृत्तांत आहे मित्रांनो। धन्यवाद।